पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पोलीस भरतीचं या ठिकाणी फॉर्म भरणे चालू आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे पोलीस भरतीचे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपासून या ठिकाणी चालू होणार आहे आणि त्याचबरोबर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरू, कारण की असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट येऊन आले की सर पोलीस भरतीत आम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरू, कोणत्या जिल्ह्यामध्ये टाकू, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपासून होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर सर्वात शेवट कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही या ठिकाणी गडबड करू नका, कारण की 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। लवकर भरला तर काही हरकत नाही, पण जेवढं तुम्ही थांबसाल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे। म्हणजे मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो गडबड तुम्ही करू नका, घाई करू नका, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर समजा आता तुम्हाला एक उदाहरण देऊन आलो, जसं तुम्ही जळगाव जिल्ह्याचे आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर समजा या ठिकाणी आपला जिल्हा सोडून एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, तुम्ही जळगाव जिल्ह्याचे आहे आणि तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो नाशिकला फॉर्म भरला आणि आपल्या जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या जिल्ह्याच्या ज्या जागा आहे त्या कमी होत्या, ठीक आहे, स्टार्टिंगला कमी होत्या आणि त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरून गेला स्टार्टिंगला नाशिकला, नंतर 15 तारखेनंतर जे 15 ते 20 तारखेनंतर कळलं की बा जागा वाढल्या, जळगाव जिल्ह्याच्या जास्त जागा झाल्या, त्यामध्ये आपल्या कॅटेगरीच्या सुद्धा जास्त जागा झाल्या। पण एक वेळा जर आपण या ठिकाणी फॉर्म भरला तर डबल जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एडिट करता येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जे पण तुमचं या ठिकाणी आहे, जे पण तुमचं या ठिकाणी जे पण तुमची इच्छा आहे ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचे आहे ते जर समोर चालून तुमचं या ठिकाणी विचार बदलला तर तुम्हाला फॉर्म एडिट करता येत नाही। एक वेळेस फॉर्म भरता येते आणि तो एडिट करता येत नाही, हे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे गडबड करू नका, कारण की जागा यामध्ये एक लक्षात वाढू शकते, या ठिकाणी वाढण्याची जास्त या ठिकाणी शक्यता, पोलीस भरतीच्या ज्या जागा आहे ह्या वाढण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। थोडं तरी 15 तारीखपर्यंत सुद्धा तुम्ही या ठिकाणी थांबू शकता, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तसं तुमच्यावर डिपेंड करतोय, तुम्हाला जर लवकर भरायचं असेल तर तुम्ही लवकर सुद्धा त्या ठिकाणी भरू शकता, ठीक आहे। मी तुम्हाला असं काही अळवत नाही, ठीक आहे, पण एक अंदरची गोष्ट सांगणार की ते आपल्याला एडिट करता येणार नाही म्हणून, ठीक आहे। तर एक वेळा तुम्ही काय विचारपूस करून तुम्ही या ठिकाणी निर्णय घ्या, एक वेळा तुम्ही कटअप वगैरे पहा, मागच्या वर्षीचा कटअप पहा, ह्या वर्षीचा कटअप, त्याच्या मागच्या वर्षीचा कटअप पहा, त्याचबरोबर त्यावर थोडं विचार मंथन त्या ठिकाणी करा। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो योग्य निर्णय घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा। असं नका करू की मागच्या वर्षी ज्या जिल्ह्यामध्ये कटअप कमी गेला ह्या वर्षी सुद्धा त्याच जिल्ह्याचा कटअप कमी जात आहे, असं नाही होऊ शकते, कारण की कसं आहे जागा कमी जास्त राहते, फॉर्म कमी जास्त पडत असते, त्यामुळे कटअप कमी जास्त जे विद्यार्थी मित्रांनो चालू राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म कुठं भरायचा आहे, आता भरपूर विद्यार्थी सांगते आपल्या कॅटेगरीच्या एका जिल्ह्यामध्ये समजा जळगावमध्ये 2च जागा आहे आणि नाशिकमध्ये 10 जागा आपल्या कॅटेगरीच्या, एक उदाहरण देऊन आलं तुम्हाला, तर यापैकी कुठं फॉर्म भरावं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, 2 जागेवर सुद्धा कॉम्पिटिशन तुम्हाला दिसणार आहे आणि ज्या ठिकाणी 10 जागा आपल्या कॅटेगरीच्या त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॉम्पिटिशन दिसणार आहे, कॉम्पिटिशन सारखंच त्या ठिकाणी राहणार आहे। फक्त फायदा या ठिकाणी काय होणार आहे, ज्या ठिकाणी 2 जागा होत्या त्या ठिकाणी जेव्हा ग्राउंड होणार आहे तर ग्राउंडसाठी त्या ठिकाणी 20+ विद्यार्थी त्या ठिकाणी पास केले जाणार आहे ग्राउंडसाठी, आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी 10 जागा होत्या तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 100+ विद्यार्थी ग्राउंडसाठी पास केले जाणार आहे। तर हा काही अंतर आहे आणि ज्यावेळेस सिलेक्शन होणार आहे तर त्या 2 जागेसाठी 2च विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे आपल्या कॅटेगरीच्या, आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणी जर समजा 10 जागा आहे तर तिथं 10 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्या कॅटेगरीच्या जागा पहा, तुम्ही कोणत्या कॅटेगरीच्या, SC, ST, OBC, WS, NT, OPN, SBC, SBC कोणती कॅटेगरी
कॅटेगरी असेल तुमची तर आपल्या कॅटेगरीच्या जागा पहा, ज्या ठिकाणी आपल्या कॅटेगरीच्या जास्त जागा आहे तर त्या ठिकाणी नक्की तुम्ही फॉर्म भरू शकता। आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता, ते तुमच्यावर डिपेंड या ठिकाणी करते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्या ठिकाणी आपल्या कॅटेगरीच्या जास्त जागा आहे तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता पोलीस भरतीचं ग्राउंड या ठिकाणी कधीपासून या ठिकाणी होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर सोमवार जर आपण या ठिकाणी पाहिलं, सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, ठीक आहे। आणि 2 डिसेंबरला निवडणुका सुद्धा आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आता आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे, येणाऱ्या दिवसामध्ये। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो निवडणुका झाल्यानंतर, निवडणुका ह्या डिसेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे आणि निवडणुका झाल्यानंतर जे निवडणुकीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्व काही पोलीस प्रशासन आहे तर त्यांच्या पूर्ण ड्युटी त्या ठिकाणी राहते। पूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो बिझी शेड्यूल त्यांचा त्या ठिकाणी राहते जेव्हा निवडणुका राहते तेव्हा, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड नाही होणार, एक लक्षात ठेवा। तर आपलं जे या ठिकाणी पोलीस भरतीचं जे ग्राउंड होण्याची जी शक्यता आहे तर जवळपास जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, ह्या 2 महिन्यामध्ये ग्राउंड होण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। कारण की तुम्ही व्हिडिओ जरी पाहिले असेल, काही ग्राउंड बनणं चालू आहे आतापासून, तुम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून काही रील्स वगैरे तुम्ही पाहिलं असेल तर भरपूर जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड बनणं चालू आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपापल्या तयारीमध्ये राहा, आतापासून फिजिकलची 2 टाइम जरी तुम्ही तयारी केली तरी चालते, फक्त रविवारी सुद्धा तुम्ही या ठिकाणी रेस्ट घेऊ नका, कारण की जास्त दिवस आपल्याजवळ राहिलेले नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला ग्राउंड जेवढे पण आपले इव्हेंट आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स करायचा आहे। 1600 मीटर रनिंग, 100 मीटर गोळाफेक, 5 किलोमीटर रनिंग याची चांगली जबरदस्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होणार आहे, आपल्याला फिजिकलमध्ये चांगले मार्क भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता मुंबईला कोणा या ठिकाणी फॉर्म भरावा, आता भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की मुंबईमध्ये फॉर्म भरावा की नाही भरावा। तर मुंबईमध्ये जे फायदे आहे, मुंबईमध्ये जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला तर त्याचा जो आपल्याला एक फायदा होणार आहे, मुंबईमध्ये जे कटअप आहे, कटअप थोडाफार कमी, मुंबईचा कटअप कमी लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, बाकीच्या जिल्ह्यापेक्षा। आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस भरतीचा जो पेपरचा जो पॅटर्न आहे तर हा थोडा वेगळा आहे। जीकेचे जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे कमी प्रश्न परीक्षेला विचारले जाते। मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर जीकेच्या 38-39च्या आसपास प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते, 38। आणि त्याचबरोबर गणिताचे कमी होते, विज्ञानचे सुद्धा बरेपैकी होते, आणि त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा बऱ्यापैकी होते, आणि मराठी व्याकरणचे सुद्धा बऱ्यापैकी त्यामध्ये होते। तर हा काही पॅटर्न या ठिकाणी विचारला जाते। आणि आपल्या जर जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला तर आपल्या जिल्ह्यामध्ये जे पॅटर्ननुसार पेपर येते, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, असे काही 100 मार्काचा असं सिलेबसनुसार पेपर येतो। पण मुंबई पोलीसचा जो पेपर आहे हा जास्त जीकेचे विचारले जाते त्यामध्ये, ठीक आहे, आणि गणिताचे कमी विचारले जाते, हा काही या ठिकाणी फरक आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये आपल्याला जास्त टाइम भेटते ग्राउंडसाठी। तुम्ही जर जवळपासच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले, ज्या ठिकाणी कमी जागा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पहिले फॉर्म भरला, तर तिकडले जे ग्राउंड आहे बाकीच्या जिल्ह्यांचे मुंबई सोडून ग्राउंड लवकर होणार आहे, आणि मुंबईचं जे ग्राउंड आहे त्याच्यासाठी आपल्याला टाइम भेटणार आहे, भरपूर टाइम या ठिकाणी मुंबईच्या ग्राउंडसाठी भेटणार आहे। ज्यांची सुद्धा प्रॅक्टिस नसेल, 20-30 मार्काचा फिजिकल येत असेल, 35 मार्काचा फिजिकल येत असेल, तर तुमच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई बेस्ट आहे। कारण की तुमचा फिजिकल जर आतापासून कमी असेल तर आपल्याला वेळ भेटणार आहे फिजिकलसाठी, आणि तुम्ही जर बाकीच्या जिल्ह्यामध्ये भरला आणि तिकडला जे ग्राउंड आहे हे लवकर होते तर त्यामुळे आपलं फिजिकलचा परफॉर्मन्स चांगला नसते, तर कमी मार्क आपल्याला फिजिकलला पडू शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मुंबईसाठी ग्राउंड लेट आहे, ग्राउंड जास्त लेट होणार आहे, लक्षात ठेवा। तर त्यामुळे टाइम आपल्याला भेटणार आहे ग्राउंडसाठी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं जर इकडे 40चं फिजिकल येत असेल पण मुंबईमध्ये जर आपण ग्राउंड मारलं तर त्या ठिकाणी आपलं 40पेक्षा फिजिकल घटते, लक्षात ठेवा, कारण की दमट वातावरण राहते, त्याचबरोबर भरपूर काही आपला लांबचा प्रवास राहते, आणि त्याचबरोबर दिवसभर बसून ठेवला जाते, चिडचिड सुद्धा त्या ठिकाणी वाटते, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशी प्रोसेस आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।